हे सहजयोगाचे कार्य किती विशेष आहे. मी आपल्याला आधी सांगितलं की गणपती सारखं एक नवीन मॉडेल तयार केलंय मी तुमचं. एक नवीन पद्धत आहे ती विशेष रूपाने तुम्ही ग्रहण केली, कारण तुम्ही त्या ग्रहणाला योग्य आहात. अयोग्य दान नाही दिलेलं मी. तुमची योग्यता क्षणोक्षणी पदोपदी मी जाणते. फक्त एवढं म्हणता येईल की आईच्या प्रेमामुळे फारच हळुवारपणे सांभाळून प्रेमाने अत्यंत काळजीपूर्वक हे कार्य झालेलं आहे. पण जर आपल्यामध्ये ती योग्यता नसती तर हे झालं नसतं. पैकी आज हजारो मंडळी इकडे तिकडे धावत आहे. वेड लागलाय लोकांना. विचार करत नाही की आजपर्यंत शास्त्रांमध्ये जे सांगितलेलं आहे, अनादी कालापासून जे मोठ्या मोठ्या तत्ववेत्यांनी आणि कृष्णासारख्या महान परमेश्वराचीच ती एक साक्ष आहे, त्यांच्या तोंडूनी ज्या गोष्टी निघाल्या त्या सगळ्यांना एकीकडे फेकून त्या लोकांनी ज्या नवीन नवीन पद्धतीने लोकांना आपल्या जाळ्यात फसवलेला आहे, त्याबद्दल कोणताही विचार हे लोक का करत नाहीत. कोणत्याही शास्त्रात, मग ते मोहम्मद साहेबांनी लिहिलेलं असो किंवा ख्रिस्तानी सांगितलेलं असो किंवा कृष्णाने गीता म्हटलेली असो, सगळ्यामध्ये जे तत्व आहे की तुम्हाला स्वतःच्या आतमध्ये असलेला स्व जाणला पाहिजे आणि त्याची शक्ती तुम्हाला लाभते. पण असे म्हटल्याबरोबर लोक त्यापासून परावृत्त होतात. कारण सत्याच्या गोष्टी केल्या की लोकांना ते पटतच नाही. मुळे असत्य असलं तर ते लगेच पटतं आणि असत्याच्या मार्गावर चालण्याची सवय पडल्यामुळे ते रुजतही जास्त. असत्याची कास धरून मानवाने शेवटी गाठलंय काय तर नरकाची पायरी. नरकगतीला उतरायची स्थिती आलेली आहे. हे कलियुगात दिसतंय आपल्याला चारीकडे. बापाला मुलाचा विश्वास नाही, मुलाला आईचा विश्वास नाही. सगळ्या संसारात हाहाकार माजलेला आहे. अशा परिस्थितीत सत्य पुढे केल्याबरोबर लोक असे बिचकतात जसे अंधारातून कुणाला एकदम सूर्यात आणलं की त्यांचे डोळे दिसतात आणि नको तो प्रकाश म्हणून मागे सरतात. तेव्हा सहजयोगात पुष्कळ मंडळी एकदम येणार नाही हे लिहून ठेवणे. आली ती घसरणार, कोलमडणार आणि परत त्यांना मी जागेवर बसवलं तरी सुद्धा परत परत धावणार. ही स्थिती राहणारच आहे मुळी ती काही काळ. पण सहजयोगाला स्थायित्व किंवा जगजाहीर ज्याला म्हणतात तसं करायचं असलं तर त्याचा एकमात्र इलाज आहे. आम्ही काही असलो तरी ते आहोतच. आमचं काही वैशिष्ट्य नाही आहे ते, किंवा आम्ही काही मिळवलेलंही नाही आहे. आम्ही आहोतच, असेच आहोत जन्मजन्मांतरापासून. तेव्हा आमचं त्याच्यात काही देणं नाही ना घेणं नाही. तेव्हा आम्ही असलो तर लोक एवढंच म्हणतील कबूल आहे, माताजी होत्या आदी शक्ती, मग काय. त्या स्वतःच त्या असल्यामुळे त्यांचं काय आम्हाला सांगता तुम्ही. तर तुमच्याकडे नजर होणार आहे लोकांची की सहजयोगांमध्ये काय परिवर्तन आलं. त्यांच्या धर्माची स्थापना झाली का. कारण धर्मस्थापना होते ना पहिल्यांदा कलियुगामध्ये. पहिल्यांदा धर्मस्थापना माताजींनी केली का.
ती कुठे करणार? ती तुमच्या नाभी चक्रात. तुमच्यातून तो धर्म आहे की नाही, तुम्ही धार्मिक आहात की नाही, ही आधी जर सिद्धता झाली, 4 लोकांनी तुम्हाला पाहून म्हटलं पाहिजे की ह्यांच्यामध्ये काय अंतर आलं, काय मनुष्य झालाय, कमालीच्या याच्यात चमक आलेली आहे. आमचा एक दीप असला तर लोक म्हणतील आहे तो पुष्कळ दिवसापासून आकाशदीप लागलेला आहे, त्याचं काय महात्म्य, आल्या आणि गेल्या. पण जे दीप आम्ही लावले ते कधी लावले नव्हते, म्हणजे दिवे पाजळले मराठी भाषेत म्हणायचं. तर तसं झालं नाही पाहिजे. खरोखरच आम्ही दीप लावून दिवाळी सजवली हे तुमच्या प्रकाशामुळे कळलं पाहिजे लोकांना. आणि ह्याच्यापेक्षा मोठी जाहीर बातमी काही असू शकत नाही. उद्या आम्ही पेपरात गेलो, फोटो आला, वा काय माताजींचं दिसतच आहे मुळी, साक्षातच आहे मुळी, कबूल. पुढे काय? पण असं आहे, किती म्हटलं तरी त्या आदिशक्ती आमचं काय. तर मग त्या भामट्याकडे कशाला जाता तुम्ही? तर भामट्याकडे एवढ्यासाठी जायचं की तो नुसती आपली कमाल दाखवत असतो, 2 पैसे दिले की खुश तब्येत. पण माताजी म्हणतात की तुम्ही दाखवा कमाल. इथेच माताजींचं चुकतो. त्यांना ज्या काही कमाली करायच्या त्या कराव्यात त्यांनी, पण आमच्याकडनं अपेक्षा करतात. म्हणजे हे काय माताजींचं? पैसे म्हणतील तर देऊ आम्ही, काबाड कष्ट करा म्हणतील तर करू, पण आमच्यामध्ये धर्मस्थापना झाली पाहिजे, आमच्यामध्ये प्रेम दिसलं पाहिजे, संसारात लोकांनी म्हटलं पाहिजे की काय चमकलाय मनुष्य. हे फार कठीण काम आहे बा. मग सहयोग कसा जमणार? कारण आम्हाला जे धंदे करायचे ते आम्ही करत राहू. मी आता कालच परवा सांगितलं की मी सिंगापूरला तिकडे गेले होते, तर एक तिकडे गुरु बाबा ते पळ काढत होते. कारण त्यांनी सगळ्यांना सांगितलं तुम्ही स्मगलिंग करा, काही करा, वाटेल तितक्या बायका ठेवा, पुरुष ठेवा, पण पैसे इकडे द्या मागे. शेवटी त्यांचं सगळं स्मगलिंगचं सामान तिकडे पकडण्यात आलं. तेव्हा ते आले माझ्याकडे. म्हटलं आता त्यांना जाऊन विचारा. तेव्हा ही गोष्ट माणसाला रुचतच नाही मुळे. आता कुणी घ्या, मी म्हणते कितीतरी रिअलाइज मी साधू पाहिले, पुष्कळ पाहिले. ते अंबरनाथला होते, आपले महाराज येथे, काही नाही, काही कुणाला करत नाही, काय नाही. आणि काय मी म्हटलं तुम्ही काय म्हणत का नाही महाराज, मरू देत. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांची पात्रताच नाही मुळी, ह्यांना कशाला द्यायचं. माझं तसं म्हणणं नाही. तुमची पात्रता हे आधी सांगितलं मी, योग्यता हे मी सांगितलं, आणि ते दिलं आहे हेही खरं आहे. त्याबद्दल कोणालाही, तुमच्यातल्या कोणालाही शंका नाही आहे. पण त्या आतमध्ये भिनलं किती आहे, त्याचा साक्षात्कार किती झाला आतमध्ये, तिकडे लक्ष असायला पाहिजे. आणि आपल्या ज्या चुका आहेत किंवा जी बाजू आपली लंगडी आहे ती बघितली पाहिजे. एक एक सहयोगी म्हणजे दीपस्तंभासारखा आहे खरं पाहिलं तर. अहो इतके गणेश बसवल्यावरती मला कशाला इकडे मारायला पाहिजे, इतकी मेहनत करायला पाहिजे, तुम्ही सांगा मला तंगड्या तोड्याची काय गरज आहे? जर तुमच्यासारखे एक एक मी बसवलेले आहेत, कुंडलीनी तुम्ही उठवू शका, पार लोकांना करू शकता, एक एक मठ घालून बसला तर लाखो रुपयाची तुमच्यावर पायावरती येणार. मला कशाला एवढी मेहनत करायला पाहिजे? फक्त एकच गोष्ट कमी आहे, ते अजून ते तुम्ही समजलाच नाहीत काय मिळालंय ते. अहो ज्यांच्या जागृत्या झाल्या नाही त्यांनी सुद्धा आश्रम बांधले. आम्ही सर्वसाधारण माणसं आहोत, घरगुती आहोत, गृहस्थ आहोत, हे बाह्यातलं झालं. पण आतमध्ये काय, तुम्ही जिथे पाय पडेल तिथून बाधा पडणार आहे, तू मला माहिती आहे. दुधातून पाणी काढून वेगळे करणारी तुमच्यामध्ये शक्ती असताना हे सगळं तुम्हाला प्राप्त झाल्यावर सुद्धा जर तेजस्विता येत नाही तर त्याला काय मी कारण सांगू, मला हे समजत नाही. चक्र धरताय म्हणजे काय? एवढी मेहनत करायला तुम्हाला गरजच नाही मुळी. नुसतं निरपेक्षतेत साक्षी स्वरूपात उभं राहिल्याबरोबर सारी चक्र खडकन तुटणार.
कारण मिथ्या आहे ते सगळं काही. मिथ्यतेतून फक्त आपण जिथे आहोत तिथे उभं राहिल्याबरोबर सगळ्याच्या सगळं तुटून पडतं की नाही पहा बरं. नुसतं चिकटवा जर आपल्याला तिकडे, थोडस चित्त जरासं आतमध्ये घ्यायचंय. उभे तिथेच आहेत, कपडे तेच आहेत, वागणं तेच आहे, नवरा आहे, बायको आहे, मुलं आहेत, बाळा आहेत, सगळा संसार आहे, कमाई आहे. पण चित्तात मात्र तुम्ही जर आतमध्ये उभे आहात तर संबंध संसाराची शक्ती तुमच्या मागे उभी आहे, ते लक्षात घ्यायला पाहिजे. ही पृथ्वी माता उभी आहे तुमच्या संरक्षणाला, हे सगळे तारेगण उभे आहेत तुमच्या संरक्षणाला. काय पाहिजे ते. पण सहजगावर बोलायचं सुद्धा तरी नव्या नवरी सारखं लाजता. अर्धवट लोकांसाठी सहजयोग नाही, मी 100दा सांगितलेलं आहे. असाल खंबीर निवीर तर या, मला 2 असले तरी चालतील, पण त्या यायला पाहिजे वीरत्व. घोडा दिला, घोड्यावर बसवलं, घोड्याला कसं चालवायचं शिकवलं, पण तरी रडत राहू लोक. म्हणजे करायचं काय हे मला तुम्ही सांगा. आता काय तुम्हाला शिकवायला पाहिजे का घोड्याला? चक्र ही धरलीच नाही पाहिजे. खरोखर धरत नाही तुमची चक्र. आता हे बघा, ह्याच्यात माया कशी आहे ती समजून घेतली की तुम्हाला कळेल मी काय म्हणते ते. किती चक्र तुम्ही धरतच नाही, तुम्ही इन्स्ट्रुमेंट आहात. तुम्ही एक कॉम्प्युटर सारखे इन्स्ट्रुमेंट आहात आणि तुम्हाला जी बातमी मिळते ती तुम्ही सांगता, इन्फॉर्मेशन. आता समजा ह्यांचं जर आज्ञा धरलेला आहे तर तुमचा आज्ञा धरणार नाही, ते तिथे इन्फॉर्मेशन आली. पण तुमचा तो भाऊ आहे त्या माताजी ह्याचा आज्ञा काढा बरं, म्हणजे तुम्ही आज्ञाधारी झाला. हा माझा भाऊ, हा माझा चुलता, हे माझं अमक, हे माझं तमक, हा माझा मुलगा. काय प्रधान म्हणजे धरत ते. कोणी तुमचा कोण आहे? तुम्ही तुमचे एकाकार तुमच्यामध्ये, तुमच्याच आनंदात, तुमच्याच राज्यात परिभ्रमण करता आणि तिथे जे तुमचे आहे ते तुमचे नेहमी होते आणि राहणार. ते हे बाह्यातलं जरासं सोडायला पाहिजे, म्हणजे चक्रे धरणार नाही. हे फक्त इन्फॉर्मेशन तुम्हाला येते, कुणाला जास्त येणार, कुणाला कमी येणार. ते तुमची चक्रे धरत नाही आहेत, पण त्याच्यावरच लक्ष. माताजी माझं हे धरलं, आता कसं काढू? अरे कसं तुझं धरलेलं आहे वेडे? शेजारच्या माणसाचं धरलंय म्हणून तुझं तसं येत आहे. म्हणजे मिथ्या गोष्टींकडे जी आशंका आहे ती सोडायला पाहिजे. जे मिथ्या आहे त्याची काय आशंका, म्हणजे बागुलबुवा आपण म्हणतो तसं. हा नुसता बागुलबुवा तुम्ही धरत आहात, खरोखर त्याच्यामध्ये काही धरणार शक्यच नाही तुम्हाला. आता पुष्कळचे लोक असे म्हणतात की कोणी होते गुरु, त्यांनी कुणाला अंक दिलं तर त्यांना तो आजार झाला, तमक्याने तमक्याला बरं केलं त्यांना तो आजार झाला. तुमच्यातल्या कितीतरी लोकांनी आज लोकांना व्हायब्रेशन देऊन ठीक केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे कोणाला आजार झालेला आहे? इथे साक्षात गंगा तुमचे पाय धुत असते सकाळपासून संध्याकाळपर्यंत, आणि तुम्ही इथे बरं मला धरलं म्हणजे हे सिंहासनावर बसायच्या लोकांनी असं वागायला नको. म्हणजे बाह्यातलं जे वागणं आहे ते आतला भित्रेपणा, आतला कोतेपणा, त्यामुळे राजासारखं राहायला पाहिजे. परवा दिल्लीला एक गृहस्थ भेटले, म्हणे मी फार साधा राहतो, शॅबिली राहतो, तर माताजी तुम्हाला काही हरकत नाही. म्हटलं तुम्ही राजा आहात तेव्हा व्यक्तित्व असं पाहिजे की 4 माणसात उभे राहिले की वाटलं पाहिजे उभा आहे कुणीतरी मनुष्य. नाही तर सहजयोगी उभे करायचे म्हणजे लोकांनी म्हणायचे कुठल्या कायद्यातनं आलेले हे लोक आहेत. आपली फक्त
स्थिती लक्षात घ्या की माताजींनी जे आम्हाला दिलेलं आहे ते काहीतरी विशेष आहे, अतिविशेष मी सांगते आपल्याला. त्याची किमया मी सुद्धा शिकले तेव्हा जमलंय ते. कारण तुमचे हे घोटाळे सगळे तुमच्या कुंडलीने अशा अटकलेल्या, त्या कशा सोडवायच्या आणि तुम्हाला ह्या मार्गावर कसं आणून सोडायचं, तुम्हाला कसं इथे पोचवायचं, ही सगळी मेहनत आधी केली आणि तुम्हाला तिकडे सोडवलेलं आहे. पहिल्यांदा आपला धर्म स्थापन केला पाहिजे. धर्म फार जरुरी आहे. जर माणसामध्ये आपला धर्म जर हलत असला तर सहजयोग जमत नाही. फार सोपं काम आहे धर्माचं. अति वर्जेत, जे काही अति असेल ते सोडायचं. पहिला मध्यावर यायचं ना, अति काही करायचं नाही. कोणत्याही गोष्टीमध्ये अति शैतान असली पाहिजे, हट्ट नसला पाहिजे. वेड्यासारखं एखाद्याच्या मागे लागावं तसं नसलं पाहिजे. हसत खेळत सहज अगदी. अतिमध्ये अति वर्जे. आता धर्मामध्ये काय, एक साधी गोष्ट, दारू प्यायची नाही. दारू प्यायची नाही, तंबाखू ओढायची नाही. अशा राक्षसी ह्या वनस्पती आहेत. दारू एक तऱ्हेचं राक्षसी मादक पेय आहे, लिक्विड आहे. अशा तरतरा आहेत. राक्षसी सुद्धा वस्तू आहेत जगामध्ये, त्या वापरू नका. खाण्याचं सुद्धा अति करू नये. विशेषतः गृहस्थ लोकांना हा त्रास आहे की खायचं असलं की जरा खाण्याबद्दल जरा जास्तच उत्सुकता असते. काय काय वेत आहे, काहीतरी चमचमीत करूया. मग बसल्या बायका पुरुषांच्या डोक्यावर, त्यांचे जीभ खराब करून करून. तर खाण्याचं सुद्धा अति करायचं सारखं सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आयांनी मुलांना खराब करायचं, बायकांनी नवऱ्याला खराब करायचं. हे सुद्धा एक वेड आहे नुसतं. आणि मग लिव्हर खराब. अति वर्जित, नाही तर उपासडेपणा. खायचंच नाही मुळी, उपास. हे खायचं नाही, ते खायचं नाही. आठवड्यात 7 दिवस उपास. आणि नुसता फळाहार करायचा. खाण्याचं सुद्धा अति करायचं नाही. कपड्यांचं सुद्धा. एकतर नागवे फिरतील, नाहीतर कपडे रोज 3-3 बदलतील. काही मध्ये चालतं की नाही तुमचं. स्वच्छ व्यवस्थित उत्तम साजेलचे कपडे घालायचे अंगावर. त्याच्यातही अति लक्ष नको. गृहस्थ लोकांना फार जरुरी आहे. आणि त्यांना एकच फायदा असतो की मुलं बाळ झाल्यामुळे काही अति करतात ते काय मुलं चांगलीच काढतात त्यांची खरडपट्टी. एखादा असा वेडा घरात असला तर लोक हसतात. मग त्याला तीच मुलं मग हसू लागली म्हणजे त्या वेड्याचा एक तर तो संख्या तरी होतो आणि नाही तर सोडून तरी देतो. तेव्हा अतिवर्जता करायची, ही प्रत्येक बाबतीमध्ये अतिवर्जता करायची. आणि ज्या गोष्टी शैतानाच्या राज्यातल्या आहेत तिकडे लक्ष ठेवायचं नाही. आता मनुष्याचा सगळ्यात मोठा धर्म काय? जर मला कोणी विचारेल की तुम्ही माताजी कोणता धर्म मनुष्याचा सगळ्यात सद्गुण आहे, तर आता इतक्या लोकांना पाहिल्यावर एकच मला वाटतं फार जरुरी आहे की हा जो तुमचा माथा आहे ना, हा कोणासमोर वाकवायचाच नाही. म्हणून हा जर माथा तुमचा वाकवला तुम्ही, मग रिअलायझेशन फारच कठीण होऊन जातं. हे सगळे भामटे आलेले आहेत, त्यांच्या समोर जाऊन आपले सगळे डोके त्यांच्या समोर टेकायचं. सहयोगाने तर कोणाच्याही समोर वाकवण्याची गरज नाही. दुसऱ्या सहयोगी किंवा योगी माणसा समोरही डोकं वाकवण्याची गरज नाही. तुम्ही काय कमी आहात?
आज्ञाचक्र धरलंच पाहिजे. आणि ते असं धरतं की सुटता सुटत नाही. कारण तुमच्यावर कोणी नाही हे सांगते मी तुम्हाला. जर तुम्ही गणेशाच्या स्टाईल मध्ये आहात तर ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा तुमच्या पुढे जाऊ शकणार नाही. कायद्यात या तुम्ही. मग बघा बघा तुम्ही व्हायब्रेशन्स वर बघा मी बोलते ते खरं आहे की खोटं आहे. फक्त जसं माझं नाव आहे निर्मळ तसं स्वतःला निर्मळ ठेवा. फक्त 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 हा शब्द आहे. ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा तुम्हाला हात लावू शकणार नाही. तुम्ही कोणासमोर जाऊन माथा टेकवण्याची काही गरज नाही आहे. एवढे सगळे गुरु बाबा लोक आहेत ना, कुणी माझ्या डोक्याला हात लावू शकत नाही. गंगा सुद्धा माझ्या डोक्यावर चढू शकत नाही. पण तुम्ही लोक माझ्या डोक्यावर हात ठेवू शकता. आलं का लक्षात? तेव्हा ही तुमची स्थिती असताना, एवढ्या मोठ्या पदावर बसले असताना स्वतःविषयी बरोबर कल्पना न ठेवणे हे सहज नाही. म्हणजे ह्याचा काही गर्व करायला नको. आता कोणी म्हणेल की तुम्ही आदिशक्ती तर ह्याचा गर्व का? म्हणजे आम्ही आहोतच तर ह्याच्यात गर्व कसा? म्हणजे काय आमचं काय वैशिष्ट्य नाही त्याच्यामध्ये? आम्ही आहोतच तसेच आहोत. तसंच तुम्ही जर सहजयोगी आहात तर त्याच्यात गर्व कसला? पण जे आहात ते राहा. आता समजा जर कोणी हिरा असला तर त्याच्यात तर चमक येणारच. त्याला काय हिऱ्याला काय त्याचा गर्व चढतो का? गर्व त्याला चढतो ज्याला नव्हता आणि तो उगीच डोक्यावर घालतोय तो. त्याच्या उलट पाश्चिमात्य देशात आहे, तिकडे भयंकर अहंकार आहे लोकांना. ते स्वतःला लाटसाहेब समजतात. म्हणून इकडून गेले त्यांना नागवायला लोक. पाठवले तुम्ही चांगले एक्सपोर्ट करून, एक्सपोर्ट क्वालिटी छाटून बदमाश पाठवलेले आहेत. त्या सगळ्यांचा अहंकार असा तडाक तोडला तिथे की गाढवासारखे आता चिलमा घेऊन फिरतायत. इतके मूर्ख आहेत, इतके महामूर्ख आहेत की त्यांच्या मूर्खपणाचं मी वर्णन करू शकत. तुम्हाला सांगेन कधीतरी. आता मुलं बाळ आहेत काय सांगण्यासारखं नाही. त्यांनी आपल्या ज्या अहंकारामध्ये महामूर्खपणाची पदवी मिळवलेली आहे, म्हणजे त्याला पदवीदानच देता येणार नाही. म्हणजे इतके मूर्ख आहेत ते की वाटेल ते करतील मूर्खपणासाठी. म्हणजे आपल्याकडे वेडे सुद्धा तसं करणार नाही. तर ती एक तरा झाली तुमची दुसरी तरा. तुम्ही लोक किती म्हटलं तरी तसेच राहणार आणि त्यांना किती म्हटलं अहो जरा डोकं खाली करा तरी ते वरती येणारच. म्हणजे अशा दोन तऱ्हेच्या लोकांमध्ये आम्ही कुठे? थोडी तरी जागा आता सहयोगांच्यामुळे झालेली आहे. मधोमध थोडीशी जागा ती जरा वाढवायची. मग काम बघा आमचं तुम्ही. तेव्हा आता सहयोगाने काय करायचं? पहिल्यांदा आपला धर्म स्थापन केला पाहिजे. नंतर काम. त्या बाबतीत जाणलं पाहिजे की पवित्रता असायला पाहिजे. आपल्या पत्नीशिवाय दुसऱ्या कोणत्याही स्त्रीकडे आई स्वरूपच पाहिलं पाहिजे. कठीण नाही आहे. ही एक फारच सोपी गोष्ट आहे. पण आजकालच्या कलियुगात इतकी घाण पसरलेली आहे की नाकातही घुसते, डोळ्यातही घुसते. पूर्वी मला आठवतं आमचे आई वडील सांगायचे की सगळ्यांनी खाली डोळे करून चालायचे. वर डोळे करून कुणी चाललं तर शेजारी पाजारी पाहून लगेच आईला जाऊन सांगतील तुमची मुलगी असे वर डोळे करून चालली होती. झालं. मग आमचे अनेक अपराध झाले. मग त्यावर आईने अगदी ओरडायचं मुलींवर. वडिलांना जर कुणी सांगितलं अहो तुमचा तो नाना डोळे वर करून चालला होता की त्या नानाची कंबख्ती आली, त्याचं खाणं पिणं बंद, तू वर डोळे करून काय बघत चालला होता? लक्ष कुठे होतं तुझं? लक्ष कुठे आहे हा पहिला प्रश्न असायचा.
म्हणजे हे मी सांगते 25 वर्षापूर्वीची गोष्ट. पण आता तुम्ही स्वतंत्र झाल्यामुळे बेछूटपणा जो आलेला आहे, त्यामुळे जे प्रकरण आपण केलेली त्याबद्दल लक्षात घेतलं पाहिजे की डोळे जमिनीवर ठेवायचे. ही तुमची आजी आहे, डोळे नेहमी जमिनीवर ठेवायचे, तिच्या आशीर्वादात राहायचं, स्वतःला नम्र करून पृथ्वीच्या शरणात राहिलं पाहिजे. तिसरी गोष्ट अर्थ आहे. पैशाच्या बाबतीत पैशाच्या बाबतीमध्ये मनुष्याने कसं वागलं पाहिजे. सारखी पैशाची हाव ठेवून पैसे मिळत नाहीत, किंवा दुसऱ्याकडे 2 वस्तू जास्त आहेत म्हणून आधाशासारखं तिकडे बघत राहूनही पैसे मिळत नाही. आणि त्याच्याजवळ पैसे आहेत, आपल्याला त्याचा गळा कापू त्यानेही पैसे मिळत नाही. आणि ज्यांना पैसे मिळतात त्यांना सुद्धा सुख आणि आनंद मिळत नाही. हे तुम्ही पाहिलेलं आहे. आता बुद्धीने हा विचार तुम्ही कायम करू शकता की पैशाने सुख मिळत नाही, मग कशाने मिळतं. पण पैसा एक अंग आहे. मग पैशाचं कोणतं अंग आहे. तेव्हा लक्ष्मीचं कसं स्वरूप मी पूर्वी सांगितलेलं होतं, तसं स्वरूप असायला पाहिजे समाधानी. समाधानी वृत्तीने जे मिळेल ते स्वीकार्य करण्यामध्ये मनुष्य राजा होऊन जातो. अहो, ज्याला समाधान आहे तोच राजा आहे, ज्याला समाधान नाही तो भिकारीच आहे. साधा हिशोब असतो. ज्याला समाधान नाही तो कितीही मोठा असला आणि स्वतःला मोठा काही मानत असला तरी सुद्धा तो भिकारी आहे. आणि ज्याला समाधान आहे तो जरी दिसाना तुम्हाला गरीब दिसला तरी तो राजा आहे. तेव्हा समाधान मानायला पाहिजे. आणि तुम्हासाठी कठीण नाही, कारण सहयोगामध्ये ते दिलंय आम्ही तुम्हाला समाधान मानण्याची शक्ती. आता कसं मानून घ्यायचं आणि कसं करायचं ते थोडंसं सांगते मी. कारण हे सगळे प्रश्न माणसाला येतात विचारांच्यामुळे. जर तुमच्यात विचारच आले नाही तर प्रश्न येणार नाही. तर कोणत्याही गोष्टीवर विचार जास्त सुरू झाला, अतिवर गेला की विचार उचलायचा आणि फेकायचा माताजींच्या चरणावर. ज्याला आपण अनकॉन्शियस म्हणतो माइंड, अचेतन मन आहे ते तिथे, तो सगळा इकडे विचार फेकायचा की मग आम्ही तो सॉल्व्ह करतो. तुम्हाला प्रश्न आहे ना उद्या इन्कम टॅक्सचा, विचार करू नका, तो आणून आमच्या पार फेकायचा. तो जसा तुम्हाला हवा तसा होणार नाही, पण जो तुम्हाला हितकारी आहे तो होईल. हितकारी होईल आणि तोच खरा लाभदायक आहे.